महाराष्ट्र राजकारणाच्या क्षितिजावरचा एक धगधगता ज्वालामुखी आज शांत झालाय. अवघ्या महाराष्ट्राला दादा म्हणून परिचित असलेले राज्याचे कणखर नेतृत्व अजित अनंतराव पवार यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण राज्यासह देश हादरून गेला. ही घटना केवळ एक अपघात आहे की महाराष्ट्राच्या या वाघाला संपवण्यासाठी रचलेला एक भयानक राजकीय कट, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार अजित पवार एका खासगी विमानाने मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले होते. परंतु उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये विमानाचा भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर आली. या घटनेनंतर तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली. परंतु विमानाचा ढिगारा आणि त्यातील भयावह दृश्य पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असा सुरुवातीला अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या ब्लॅक बॉक्सने जे खुलासे केले आहेत ते ऐकून तपास यंत्रणांच्याही पायाखालची जमीन सरकलीये. ब्लॅक बॉक्समधील शेवटच्या 5 मिनिटांच्या रेकॉर्डिंगनुसार वैमानिकानं विमानावरचे नियंत्रण सुटल्याचं सांगितले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानाची सर्व इंजिनं आणि हायड्रॉलिक सिस्टीम शेवटपर्यंत सुरळीत काम करत होती. मग अचानक असं काय झालं की विमानानं आपली दिशा बदलली आणि ते थेट डोंगराच्या दिशेनं वेगानं गेले? तपास सूत्रांच्या हवाल्यानं एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे की विमानाची नेव्हिगेशन सिस्टीम बाहेरून हॅक करण्यात आली होती. याचा अर्थ असा की हे विमान कुणीतरी जमिनीवरून रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित करत होतं. जर हे खरं असेल तर हा अपघात नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील आजवरचा सर्वात मोठा कोल्ड ब्लडेड मर्डर ठरणार आहे. अजित पवारांची वाढती राजकीय ताकद, त्यांचा प्रशासनावरील वचक आणि दिल्लीच्या नेत्यांनाही न जुमानणारी त्यांची वृत्ती, यामुळे त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले होते. त्यातच भाजपने ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पकड घट्ट करण्यासाठी गेम खेळला, त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हा अपघात अनेकांच्या संशयाच्या सुईखाली आलाय. राजकीय वर्तुळात आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झालीय की महाराष्ट्राच्या या वाघाचा काटा काढण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोठी फिल्डिंग लावली गेली होती. अजित पवार जेव्हा भाजपसोबत सत्तेत आले तेव्हापासूनच अनेक अंतर्गत वाद उफाळून आले होते. महत्वाच्या फायली, भविष्यातील राजकीय रणनीती आणि सत्तेचे फेरबदल, यामध्ये अजितदादांचा शब्द अंतिम असायचा. हेच कुणातरी बड्या शक्तीला खटकत होतं का? ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंगमध्ये एका ठिकाणी सिस्टीम एरर असा संदेश वारंवार येत होता, जो सामान्यतः तांत्रिक बिघाडात येत नाही. हा एरर मुद्दाम निर्माण केला गेला होता का? याचा तपास आता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांमार्फत करण्याची मागणी होते. महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेत. बारामतीपासून ते मंत्रालयापर्यंत सगळीकडे शुकशुकाट आहे. पण लोकांच्या मनात संताप आहे. ज्या नेत्यानं राज्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं, ज्यानं पहाटेचा शपथविधी करून सर्वांना धक्का दिला, त्या नेत्याचा शेवट असा अनपेक्षित व्हावा हे कुणालाही पचनी पडत नाहीये. या कटाचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचतात का, हा आता सर्वात मोठा संशोधनाचा विषय आहे. भाजपनं ज्या चाणक्य नीतीचा वापर करून राज्यात सत्तांतर घडवून आणलं, त्याच नीतीचा हा एक भाग तर नाही ना. कारण अजित पवार हे असे नेते होते जे वेळ पडल्यास कुणासमोरही झुकत नसत. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि स्वतःची राजकीय ओळख जपण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकत होते. अशा परिस्थितीत त्यांना वाटेतून हटवणं हाच एकमेव पर्याय कुणासमोर होता का? विमानानं उड्डाण घेण्यापूर्वी त्याची तपासणी करणाऱ्या इंजिनियर्सनाही आता ताब्यात घेण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार त्या दिवशी विमानाची सुरक्षा व्यवस्था अचानक बदलण्यात आली होती आणि काही नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे कर्मचारी नेमके कोण होते आणि अपघात होताच ते गायब का झाले, यावरून संशय अधिक बळावत आहे. अजित पवारांचे निधन म्हणजे केवळ एका नेत्याचे जाणे नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत आहे. पण हा अंत नैसर्गिक नाही, हे आता स्पष्ट होऊ लागलंय. ब्लॅक बॉक्समधील तो गूढ आवाज आणि त्यानंतर झालेला स्फोट हे सर्व एका मोठ्या षडयंत्राचे पुरावे आहेत. महाराष्ट्राचा हा वाघ गेला,
पण जाता जाता त्याने अशा अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे ज्यांची उत्तरं शोधताना अनेक मोठ्या सत्ताधाऱ्यांचे चेहरे उघडे पडू शकतात. आता जनतेची हीच मागणी आहे की या प्रकरणाची सीबीआय किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी. कारण जर हा गेम खरंच राजकारणासाठी खेळला गेला असेल तर महाराष्ट्राची जनता हे कधीही विसरणार नाही आणि माफही करणार नाही. दादांच्या जाण्यानं निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून येणार नाही. पण या कृत्याचा बदला घेण्यासाठी महाराष्ट्र आता सज्ज झालाय. या अपघाताचा प्रत्येक पैलू, प्रत्येक पुरावा आणि ब्लॅक बॉक्समधील प्रत्येक शब्द आता भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणार आहे. तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या पुराव्यांनुसार विमान उड्डाणाच्या अवघ्या 15 मिनिटे आधी एअरपोर्टच्या हँगरमध्ये 2 संशयास्पद व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. या व्यक्तींकडे विमानाची तांत्रिक तपासणी करण्याचे कोणतेही अधिकृत पत्र नव्हते. तरीही त्यांना आत प्रवेश कसा मिळाला हा आता तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. ज्या पद्धतीनं विमानाचे ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग अचानक थांबले आणि त्यानंतर काही सेकंदातच विमानाचा संपर्क तुटला, त्यावरून असे स्पष्ट होत आहे की हे कोणतेही इंजिन फेल्युअर नसून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं केलेली सिस्टीम हॅकिंग होती. अजित पवारांचे राजकारणातील वाढते वजन आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे विरोधकांच्या गोटात आधीच खळबळ उडाली होती. त्यातच त्यांनी काही महत्त्वाच्या फायलींचा खुलासा करण्याची धमकी दिली होती, असेही आता बोलले जात आहे. यामुळेच या अपघाताचा संबंध थेट मंत्रालयातील काही बड्या नेत्यांशी जोडला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दादा ही ओळख केवळ एका नावापुरती मर्यादित नव्हती, तर तो एक दबदबा होता. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि अधिकारी वर्गावर असलेला त्यांचा दरारा यामुळे ते अनेकांच्या डोळ्यात खुपत होते. भाजपसोबत सत्तेत असतानाही त्यांनी अनेकदा स्वतःच्या अटींवर काम केले, जे भाजपच्या शिस्तबद्ध राजकारणाला छेद देणारे होते. हाच विरोध मोडून काढण्यासाठी गेम खेळला गेला का, असा प्रश्न आता सामान्य जनतेच्या मनात निर्माण झालाय. विमानाचा मलबा ज्या ठिकाणी पडला तिथे तपास करत असताना काही विदेशी बनावटीच्या स्फोटकांचे अंश सापडल्याचीही चर्चा आहे. जर हे स्फोटक अंश खरे असतील तर या कटाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा देशातील मोठ्या व्यावसायिक घराण्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवारांनी नुकताच एका मोठ्या कॉर्पोरेट प्रकल्पाला विरोध केला होता, ज्यामध्ये काही बड्या राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले होते. विमान दुर्घटनेनंतर सह्याद्रीच्या त्या दुर्गम भागात जेव्हा बचाव पथक पोहोचले तेव्हा विमानाचा ढिगारा मैलोन मैल पसरलेला होता. हेलिकॉप्टरच्या साह्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आले, पण अजितदादांचा मृतदेह ओळखणेही कठीण झाले होते. ही बातमी जशी वारंवार टीव्ही चॅनल्सवर झळकू लागली तसा महाराष्ट्रातील जनतेचा संयम सुटत गेला. मुंबई, पुणे, नाशिक आणि विशेषतः बारामतीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी संशयाची सुई थेट सत्तेत असलेल्या भाजप नेत्यांकडे वळवली आहे. भाजपच्या चाणक्यांनी ज्या पद्धतीनं एक एक करून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष फोडले, नेत्यांना तुरुंगात टाकले किंवा आपल्या बाजूनं वळवले, त्यात अजित पवार हे सर्वात मोठे आव्हान ठरत होते. त्यांना संपवणं म्हणजे महाराष्ट्रातील एक मोठी व्होट बँक आणि मराठा नेतृत्वाचा एक खंबीर स्तंभ पाडणं होते. ब्लॅक बॉक्सचा सखोल अभ्यास करण्यासाठी आता हे उपकरण अमेरिकेतील तज्ज्ञांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण प्रश्न असा उरतो की तोपर्यंत या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट केले जातील का? अजित पवारांच्या निधनानंतर आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागी कुणाची वर्णी लागणार? यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न हा आहे की त्यांच्या मृत्यूचा न्याय कोण मिळवून देणार? राजकारणाच्या या क्रूर खेळात एका दिग्गज नेत्याचा बळी गेलाय, ज्यानं कित्येक दशकं महाराष्ट्राची सेवा केली. ही केवळ एका व्यक्तीची हत्या नसून लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारा हा एक मोठा कट आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारी कार्यालयाबाहेर आज संतप्त कार्यकर्त्यांची गर्दी आहे. भाजपनं गेम केला, आमचा वाघ नेला, अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक वळण तेव्हा आले जेव्हा एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रेकॉर्डमधून एका अज्ञात रेडिओ फ्रिक्वेन्सीचा हस्तक्षेप समोर आला.
सूत्रांच्या माहितीनुसार विमान कोसळण्याच्या अवघ्या 2 मिनिटे आधी वैमानिकाचा संपर्क तुटला होता. पण त्याच वेळी विमानातील स्वयंचलित यंत्रणेला चुकीचे निर्देश दिले जात होते. हे निर्देश एअरपोर्टवरून नव्हे तर एका अज्ञात ठिकाणाहून सॅटेलाइटच्या माध्यमातून पाठवण्यात आले होते. याचा अर्थ असा की हे एक डिजिटल मर्डर आहे. ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून शत्रू देशाची विमानं पाडली जातात, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्राच्या या वजनदार नेत्याला संपवण्यात आले का, असा खळबळजनक संशय आता सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. अजित पवारांनी गेल्या काही दिवसात ज्या गुप्त बैठका घेतल्या होत्या, त्यामध्ये त्यांनी एका बड्या घोटाळ्याचे पुरावे गोळा केले होते. हे पुरावे थेट दिल्लीतील काही प्रभावशाली नेत्यांच्या विरोधात होते आणि म्हणूनच त्यांना कायमचे गप्प करण्यासाठी ही हायटेक पद्धत वापरली गेली असावी, असा दावा आता विरोधी पक्षानं केलाय. भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अनेक राजकीय विश्लेषकांनी सांगितले की अजित पवार हे महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या हातात ठेवणारे एकमेव नेते होते. त्यांना सत्तेतून बाहेर करणं शक्य नव्हते, म्हणूनच त्यांना जगातून बाहेर करण्याचा हा अघोरी प्रयत्न तर नाही ना. विमान अपघाताच्या ठिकाणाहून मिळालेल्या काही पुराव्यानुसार विमानाचा दरवाजा आतून नव्हे तर बाहेरून लॉक करण्यात आला होता, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीतही कोणालाही बाहेर पडता येऊ नये. हे सर्व पाहता हा अपघात नसून राजकीय नरसंहार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आज शुकशुकाट आहे, पण पडद्यामागून हालचाली वेगानं सुरू आहेत. दादांच्या जाण्यानं ज्यांचे राजकीय मार्ग मोकळे झालेत, त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य बरंच काही सांगून जातंय. पण महाराष्ट्राची जनता ही दूधखुळी नाही. निवडणुकीच्या मैदानात या गेमचा हिशोब चुकता केला जाईल, अशी भावना आता जनमानसात उमटत आहे. या कटाचा पुढचा भाग अधिक भयानक आहे. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की ज्या कंपनीचं हे खासगी विमान होते, त्या कंपनीला गेल्या महिन्यातच एक मोठे सरकारी कंत्राट मिळाले होते. हे कंत्राट मिळवून देण्यासाठी कुणी मध्यस्थी केली होती आणि त्या बदल्यात विमानाशी छेडछाड करण्याची अट घातली होती का, असे अनेक प्रश्न आता उभे राहिलेत. अजित पवारांचे पुत्र आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या या नेत्याला अशा प्रकारे संपवणं ही केवळ एका कुटुंबाची हानी नाही, तर संपूर्ण राज्याच्या अस्मितेवर झालेला घाला आहे. सोशल मीडियावर जस्टिस फॉर दादा ही मोहीम तीव्र झालीय. गावागावातून लोक रस्त्यावर उतरून भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. राजकारणातील हा वाघ आता शांत झाला असला तरी त्यांनी मागे सोडलेली ही संशयाची ठिणगी आता वणवा बनणार आहे. ब्लॅक बॉक्समधील तो अंतिम संदेश, ज्यामध्ये अजितदादांचा शेवटचा शब्द ऐकू येतो, तो म्हणजे धोका. हा धोका त्यांना ओळखून आला होता का, की त्यांच्या जवळच्या कुणीतरी हा घात केला? सत्तेसाठी चाललेला हा रक्तरंजित खेळ आता कोणत्या थराला जाईल हे सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट निश्चित, अजित पवारांच्या निधनाचे हे रहस्य जोपर्यंत उलगडत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय शांतता परतणार नाही. प्रत्येक पुरावा, प्रत्येक साक्ष आणि प्रत्येक संशयास्पद हालचाल आता या षडयंत्राच्या मुळापर्यंत नेणार आहे. ज्यांनी हा गेम रचला त्यांनी हे लक्षात ठेवावे की महाराष्ट्राची माती गद्दारांना कधीच माफ करत नाही.